नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रतीक। तर आज आपण ज्या यंत्राबद्दल माहिती पाहणार आहोत ते आहे हे यंत्र। तर आपण हे 9 दाती कल्टिवेटर बनवलेलं आहे। तर आता हे तुम्ही म्हणता नुसतं कल्टिवेटर आहे, तर याचं वैशिष्ट्य काय? तर याचं वैशिष्ट्य असं आहे का, हे कल्टिवेटर आपण मोकळ्या राहण्यासाठी पण बनवलेलं आहे आणि 4 फुटी सरीमध्ये आंतर मशागतीसाठी कपाशीच्या आणि ऊसामध्ये 3-3 काकडे चालतील या पद्धतीने बनवलंय। तर तुम्ही बघू शकता, याला आपण 2 ऊसाचे बगल फोड पण दिलेले आहे ऍडजस्ट या फ्रेमवर, म्हणजे कपाशीला माती लावण्यासाठी आणि ऊसाला पण माती लावण्यासाठी काम येतं। तर तुम्ही बघू शकता, इकडे मी तुम्हाला 5 दाखवतो कशा पद्धतीने आपण माग फिट केली। तर तुम्ही बघू शकता, ही आपण तुकडा 5 दिलेली। तर ही 5 तुमची 4 फुटी सरीमध्ये हे तुकडा 5 चालणार आहे आणि हे 3 दात खोलून ठेवल्यानंतर मधलं झाड तसंच शिल्लक राहणार आहे, म्हणजे झाडाला बरोबर 4 फुटावर माती लागणार अशा पद्धतीने केलंय। ही तुकडा 5 पण आपण याला दिलेली, त्यात बरोबर या खंड 5 पण त्याला आपण दिलेली, म्हणजे तुमच्या मोकळ्या रानामध्ये तुम्हाला हे 9 दात कल्टिवेटर मारण्यासाठी पण उपयोगी पडतील। आणि हे 3 दात खोलून ठेवल्यानंतर हे 3 दात 4 फुटी सरीमध्ये आणि इकडले 3 दात 4 फुटी सरीमध्ये चालते ना, अशा पद्धतीने बनवलेलं आहे। तसंच आपण याला हे चाड पण बसवलेलं आहे, म्हणजे तुम्हाला वाटलं तर याच्यावर खत बी पेरता येईल तुम्हाला अशा पद्धतीने। जर तुम्ही पाहिलं तर याला आपण 9च्या 9 खालची फारुळे दिलेले, म्हणजे कुठे आपण याला गोली दिलेली नाही, म्हणजे तुमचं रान एकदम व्यवस्थित मशागत होईल अशा पद्धतीने आपण हे अवजार बनवलंय। तसंच हे पिना जोडायसाठी आपण खोबळा सिस्टीम केलेली, म्हणजे हे पिन बिन तुटायचं काही रानामध्ये खोळंबा व्हायचा विषय नाही अशा पद्धतीने अवजार आपण तयार केलेलं आहे। आणि हे ऊसाच्या बगल्या पण या फ्रेमवर आपण ऍडजस्ट केलेलं आहे। ही पूर्ण कॉईल ट्यूब मधली ही मधली फ्रेम बनवली, म्हणजे रान किती जरी कडक असलं तरी ती पिळणार नाही अशा पद्धतीने आपण हे अवजार केलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला अशाच नवनवीन अवजारांच्या माहितीबद्दल जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका। आणि भेटूया अशाच नवीन एक अवजाराच्या माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।